तर हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. आपला मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे रक्षाबंधन. तर मी तर रेडी झालो, पण हे लोक अजून रेडी झाले नाही. तर तुम्ही बघू शकता या लोकांचं अजून तेच चालू आहे की मी काय घालू, तू काय घालू, मी काय घालू, तू काय घालू. आणि आज रक्षाबंधन आहे तरी आईने मला काम लावलं. गहू टाकायला सांगितले चक्कीमध्ये, तर ते सुद्धा बॅड लगे. तर चला ठीक आहे, पुढं ब्लॉकमध्ये बनून राहू. तर मी निघालो, सिस्टर वगैरे रेडी झाली. तिथून मी निघालो मार्केटला गेलो. नंतरला मग तिथून तिला काय घ्यायचं होतं ते घेतलं वगैरे. आणि तिथून आम्ही आलो पिझ्झा शॉपला, टिपटॉपला, स्टेशन रोडला. तिथून पिझ्झा वगैरे घेतला, मस्त कटिंग करत होता. नंतर तिथून मग निघालो आणि आम्ही निघालो होतो 6 वाजता, पण आम्हाला घरी जायला वाटले 7:30 वाजले. तर मला 100% गॅरंटी होतं की आई मला शिव्या घालणार आहे, आणि शेवटीला तेच झालं. नंतरला मग तिथून आम्ही फटाफट निघालो आणि तेवढ्यात घरी पोचलो. घरी पोचल्या मम्मी झाली, मम्मीला आला राग. मम्मीने 4-5 शिव्या घातल्या आणि तिला बोललो व्हिडिओ काढ आमचा. तर तिने मोबाईलला हात पण लावला आणि काय नाही, आम्हाला बोलली फटाफट राखी बांधून घे. तर नंतरला मग थोडा मस्का पाणी लावलं तिला, आणि नंतर मग तिने मोबाईल पकडला. तर आम्ही व्हिडिओ वगैरे काढला, कारण 9च्या नंतर राखी बांधायचं नव्हतं, त्याच्यामुळे हे सगळा कारनामा झाला. आम्हाला लेट झाला मार्केटमध्ये. आम्ही जरा फिरत येत होतो. नंतर मग परत रक्षाबंधन वगैरे करून आम्ही निघालो रेस्टॉरंटला जेवायला. तर आता मी पोचलेलो काटाई नाक्याला. तर तिकडे बघतो तर फुल ट्रॅफिक. तर त्याच्यामुळे मम्मी अजून माझी चार्ज झाली. तर हळूहळू मी काहीच बोललो नाही. एकदम बोरिंग सारखं वाटत होतं. गाणे लावले तरी माझी आई बोलली मला गाणे बंद कर, गाणे बिणे मला ऐकायचे नाही, माझं डोकं दुखतंय. तिथे परत मग मी गाणे वगैरे तर काय लावले नाही. तर ट्रॅफिक खुलायची वाट बघत होतो. ट्रॅफिक फ्री झाली. तिथून मी फटाफट निघालो आणि तिथून मग रस्त्यामध्ये विचार केला तर थोडासा मम्मीला एंटरटेनमेंट करतो आणि एक छोटासा व्हिडिओ घेतो. मग लाईट वगैरे चालू केली आणि थोडं मम्मीला हसवायचा प्रयत्न केला. तर मम्मी थोडी हसली. थोडं डायलॉग वगैरे जोक वगैरे मारत होतो आणि माझी बहीण पण पार्टी बसली. मग तिथून आम्ही चाललेलो रेस्टॉरंटला, ऐरोली गरम मसाला हॉटेल आहे. करून एक नंबर, म्हणजे मच्छीसाठी फेमस आहे हॉटेल ते. तर त्यासाठी मग तिथून त्याच हॉटेलला आम्हाला जायचं होतं. मी सांगितलं होतं मम्मीला की त्या हॉटेलला जाऊ आपण. रक्षाबंधन वगैरे केलं आणि तिथून मग मी त्या हॉटेलला जायला निघालो. रस्ता इकडे तर खाली होता, एवढं काही टेन्शन नव्हतं. तरी मी गाडी थोडं व्यवस्थितपणे चालवत होतो आणि फायनली मग त्या हॉटेलला आम्ही पोचलो. बघतो तर त्या हॉटेलला पण फुल रश होती, कारण त्या टायमाला होता रक्षाबंधन. तर तिथून मग निघालो डायरेक्ट रेस्टॉरंटला. आतमध्ये व्हिजिट करत होतो पद्धतशीरपणे. पटेलीमध्ये हिला बोललो व्हिडिओ काढ. तिथून पद्धतशीरपणे ही सुद्धा स्वतःचा पण व्हिडिओ काढते. मग नंतर आम्ही हॉटेल वगैरेला गेलो. मस्त तिकडे जेवण वगैरे केलं. आम्हाला तिथे वाजले 12:30 वाजले. तिथून मग फटाफट बोललो आता खूप वेळ झालेला आहे, आता सणाना पिरिरी टाळाला फुल घरी जाऊ. मग आता घरी पोचलो. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.